खर तर आपण आता आहोत प्रभाग क्रमांक 3 मध्ये, ज्यामध्ये मोशीचा परिसर आहे, त्याचबरोबर डुडुळगाव असेल, चरोली इत्यादी अधिक भाग जो आहे तो या प्रभाग क्रमांक 3 मध्ये येतो. आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आहे. या ठिकाणी एक विरंगुळा केंद्र आहे. बाबा, काय नाव तुमचं? काय नाव तुमचं? गाव नाही माझं. बर, काय वाटतं आता निवडणुका लागलेल्या आहेत, तुम्ही या मोशी गावातले ग्रामस्थ आहात, काय अपेक्षा आहेत तुमच्या आता निवडणुकीत? आमच्या अपेक्षा काहीच नाही, आम्हाला मतदानच करायचं नाही. बर, का बरं एवढी नाराजी काय आहे तुमची? नाही, मग आमच्या गावाचं बोरे वाजवला सगळं, काय मतदान करायचं? बर, हा? काय झालं? काय काय प्रकरण काय? आमचा उमेदवार कसा निवडून येणार सांगा तुम्ही. चरोलीला डबल मतदान, मुशीला एक पट मतदान. एकच काय मुशीला येऊ शकतो का? पण आपला हा मोशीचा भाग आहे ना अर्धा याच्यात. अहो, मुशीचा भाग अर्धा नाहीच आहे, 30% बी नाही. बर, मग बाकीचा भाग कुठे गेला? बाकी भाग गेला चिखली आजी मध्ये, गेला चरोली भागामध्ये. बर हा? मुशीला तुकडे करून टाकले आणि तुम्ही मुशीला गायला मतदान मागता. बर, हा? म्हणजे ह्याच्यामुळे काय होतंय? मुशीला काय त्रास सहन मुशीला करायला- काय आधारच राहिला नाही. बर. तुम्ही मुशीना नस नामूद करून टाकली. तुम्ही सांगा, तुम्ही मुशीला काय ठेवलं तुम्ही? तिकडे जर डबल मतदान असेल, मुशीचा माणूस येऊ शकतो का? मुशा तुम्ही आता चिखली जोडली, मुशीला 2 भाग गेले, मग चरवल्या तिकडे गेलं का ना जोडली, अख्खा गाव का ठेवली ना तुम्ही? तुमचा आघाडीपासून आक्षेप होता, अगोदरपासून होता. ह्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही का? तुमच्या कोणीच नाही. भागातल्या लोकांनी नाही जे इथं नगरसेवक आले त्यांनी प्रयत्न नाही केले? काय आहे, नगरसेवक झालं नबा झालं. मला बाकीचं काही बोलायचं ना. आमच्या गावाचा बोरे वाढला एवढं खरं. आता विकास होतोय का नाही तुमच्या गावात? आमच्या गावात काय विकास तुम्ही दाखवा, कुठं विकास झालेला आहे? हा. काय नाही. बस आमचं संपलं. आता काय अपेक्षा काय आहेत तुमच्या? आमच्या अपेक्षा काहीच नाही. हा, म्हणजे विकास व्हायला पाहिजे ना? आमचं गाव अखंड राहावं हीच फक्त अपेक्षा आमची. त्याच्यातून आपल्या इथून नगरसेवक जाईल ना? नाही, तुम्ही जीव शकत नाही तर त्याला जीव काढावा लागन. बर, हा? आता आपल्या इथलं कोणी स्थानिक नगरसेवक कोणच नाही का आपला मोशी गावातला? बघा, जरी असेल पण त्याच्यात काय ठेवलं तुम्ही? हा, मी हे उगा ज्यांना जिजवायचं काम आहे. या पट्ट्यामध्ये मोशी गावला ना तुमचे बोऱ्या वाजून टाकलेलं आहे. मग आता आपल्या गावातून कोण उमेदवार राहणार आहे का नाही उभं? मग आता बघा, सगळी उत्सुक असतात, प्रत्येकाला वाटतं नगरसेवक व्हावं. काय राहते तर राहत्यान, पण आमचं मत हे नोटालाच राहणार. बर, आम्ही कोणाला मतदान नाही करणार तुम्ही मतदान जोपर्यंत. हा, नाही करणार जोपर्यंत काय? जोपर्यंत आमचा गाव एक होत नाही ना, अखंड आमचा गाव राहत नाही, तोपर्यंत आम्ही मतदानच करू शकत नाही. बर, हा. आता पलीकडे पण आपला मोशीचा भाग गेलाय 2 नंबर मध्ये. त्यांना करू द्या, काय करायचं आमचं काय म्हणणं नाही. आम्ही वैयक्तिक मतदान करू शकत नाही. बर, हा, ठीक. बाबा, खरं तर आपण पाहतो आता निवडणुका लागलेल्या आहेत. काय वाटतं एकंदरीत आता काय तुमच्या मोशीमध्ये झालं पाहिजे? या प्रभाग क्रमांक 3 मध्ये काय कामं झाली पाहिजे? तुमच्या काय अपेक्षा आहे? म्हणजे काय आमच्या बोलू? काही अपेक्षा नाही. म्हणजे आपलं त्याला आपलं मतदान करायचं संपलंय. बर, इकडे काही सुधारणा करू नाही करू. हा. आता इथे फिरकतात का नाही लोक नगरसेवक? जर मग त्यांच्या मागं काय तुमचं असं म्हणणं आहे की आमच्या भागातलं येत नाही, चरोलीतला माणूस येतो, मग तो तिकडचा विकास करतो. अरे काही मला सांगत होती. हा. तुमचं काय म्हणणं आहे आता? नाही, माझं नाही काय म्हणत. आम्ही तिकडे आहे ना. हा. आमचं गाव तुमचं एकच आहे ना? आमचं नाव नवीन चालले, त्याचं काहीच नाही. काय करू शकत ती? नवीन चाललेले सर्व डेव्हलपिंग, तिथे त्यांचं काय विलाज आहे? अजून जर रस्त्याचे प्लॅनच नाही, पुढे इथं रस्ता झाला, तिथे बिल्डर आला, तिथं आपल्या काय झालं? गावात प्रलंबित आहे का रस्त्याची कामं अजून? आहेत ना, भरपूर आहेत. तुम्ही बरं. पाहिलं गेलं पाहून शकता ना. असं काय नाही. जिथं बिल्डर गेला तिथं आहे, तिथं पुढे काय शेतकऱ्यांना रस्ते नाही आता शेतीला. समस्या का आपल्या गावामध्ये अजून काय काय समस्या नाही, ते आहे? बाकीचं नाही आमचं, आम्ही एवढं सांगू शकतो. बाकी नाही जास्त. पाणी, रस्ता. पाणी पण आहे, पाणी पण. दिवसाड पाणी येते, हा. बरोबर झालं पाहिजे. असं म्हणजे काही समस्या आहे रस्त्याच्या, म्हणजे जे दळणवळणाच्या. कोणी इथं मागच्या वेळेस होते त्यांनी काय प्लॅनिंग वगैरे केलं नाही? त्याचं आपण नाही बोलू शकत, कसं ते आपला अधिकार नाही तेवढं बोलायचं ना. हा. कारण आपण ज्येष्ठ नागरिक, जेवढं दिसतं तेवढं बोलणार. त्यांनी काय केलं नाही केलं तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांना काय अडचणी आपण काय सांगू शकतो? कोणची पण अडचण आता अपेक्षा काय आहेत तुमच्या? काय काय व्हायला याच पाहिजे? जळणामध्ये सुविधा झाल्या पाहिजे. नवीन नागरिक झालेली, पुढे रस्ते राहिले आहेत, हम्म. पुढे काय दवाखाने आहेत. ज्या लागणाऱ्या सुविधा ते झाल्या पाहिजे. आता नेमकं आता पंचायत अशी की मोशीचे 2 भाग झाले. हो. एक भाग गेला आपला प्रभाग क्रमांक 2 पश्चिम लागला, पूर्वेला. हा, त्याच्यामुळं म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे, आमच्याकडे निवडून येणारा माणूस चरोलीचा असतो किंवा पलीकडचा त्या डुडुळगाव भागातला असतो, पण त्याच्यामुळे काय होतं आपल्याकडं विकास कामांपासून वंचित ठेवलं आता जातं. जरी नगरसेवकाला काय झालं, आर्थिक परिस्थिती त्याची मजबूत असेल तर तो काहीतरी करू शकतो. हम्म. नुसत्या नगरसेवकाला किंमत नाही ना. तिथं ती गेला खुर्ची घरामध्ये त्याच्या हातात पाहिजे काहीतरी. तो काय घर कुठल्या गोष्टी घरातून करणार आहे का? पहिले तो काहीतरी करून जमलेला असतो.
घरातून कोणी करू शकत नाही. मी असो तुम्ही असो कोणी असो, काहीतरी पाहिजे ना पाठबळ त्याला. 100%. आर्थिक पाहिजे, पाठबळ पाहिजे, जनतेचा पाहिजे, सर्व जनता मागे आली पाहिजे, जनता येणार, जनतेला विकास पाहिजे. आज किती मोठा चाललं की आज 2-4 महिने किती मोठी प्रगती झालेली, किती लोक आले, किती बिल्डर आले. मग बिल्डरने काय किती कुणाला मदत केली? त्यांनी ते फ्लॅट विकून पळते ते. बरं. बिल्डरवर तारा बसला पाहिजे. बिल्डर फसवतो म्हणजे शेतकरी. इकडं फक्त नुसतं मोठमोठ्या बिल्डिंग हो, काहीच नाही, विकास काही नाही. त्यांना पाणीच नाही. आणि शेतकऱ्यालाही बरेच फसवलेले, हा? बिल्डरने बरेच शेतकरी बरेच फसवलेले शेतकरी. शेतकऱ्यांना बसवलं आपल्या. हो, बोललं तेवढं दिलं नाही. बरं. किती बांधकाम पण तुम्ही त्याला स्कीमानी फिरा असं तुम्हाला बरोबर आहे. तुम्हाला मुलाखत दाखवतो मी. चला तिथून खाली गेल्यापर्यंत हो. बिल्डिंग आहे. मग आता मुलाखत करून देऊन चला माहिती येतो. माझी स्वतः बिल्डिंग बंद पडलेली आहे, 2011 दिलेली. बरं. त्याचं अजून काम करेन तू. आता कसं असतं, जबाबदार कोण आहे? पालिकेवाले. नाही पालिका बिल्डरच का, पालिका काय पालिका काय फ्लॅट झाला टॅक्स भेटणार रे, पालिका विषय टॅक्स भेटला तुम्हाला मूलभूत सुविधा ज्या आहेत ते आले पाहिजे. ज्या पालिकेला कर जाणार आहे त्यातून पालिका तुम्हाला देणार आहे. बरोबर. नगरसेवकाला धरून नाही देणार ना. हो, हो. तर तिथून उत्पन्न मिळतं पालिका स्वतः थोडी देणार, तेव्हा कोणीच देणार नाही. मग ते भांडण्यासाठी नगरसेवक पाहिजे. नगरसेवक भांडायचं जनतेने, पुन्हा मग मतदान बी जनतेनेच करायचं, भांडायचं जनतेने. जसं काय पर्यटन तो आईने घ्यायचं नाही का. मग आम्ही मतदान द्यायचं त्याच्या विसरायला आम्हाला पाणी पाहिजे, लाईट पाहिजे असं मला लागतं ना. है का नाही? खरं आहे का नाही? पण आता विषय असा आपल्या इथं मोशीमध्ये, जसं तुम्ही मागाशी म्हटले, मोशीचे तुकडे केले यांनी, पलीकडे अर्धा भाग गेला. हा. पण मला एक सांगा, तरी मी जरी नगरसेवक झालो तरी मला पाठबळ निसतं नगरसेवक फायदा नाही ना. मी जर मला पाठबळ भेटलं, माझ्या काय आर्थिक परिस्थिती, मी आधीच काही लोक खर्च करून बसलेली शासनाच्या ताब्यात. तुम्हाला माहिती इलेक्शन कधी 2017 झालं, बरोबर. त्यांना किती वर्ष इलेक्शन लेट झालं सांगा बरं. 8 वर्ष आली. बरं, मग 8 वर्ष शासन झोपलं होतं का? शासनाने काय निर्णय घेतला नाही? कुठे रस्ते, कुठे काय अडचणी, कुठं नाही पाहिजे. प्रशासक होतं तेव्हा व्हायला कर पाहिजे ऐका ना, होतं. कर आमच्यावर लादला, शासकीय कर लावला, भरला आम्ही. तसा मोबदला आम्हाला काय? ओपीजी आम्ही काय सेक्टर बांधले असतो, 4 रूम बांधले असतो. शेतकरी शेती केली तो काहीतरी करेल ना, ओपीजी साठी करेल का नाही? मग त्याचा विषय नाही ना कोणी घेतला. आम्ही जागा दिली बिल्डर समजा 10 गुंठे, त्याचा मोबदला आज आम्हाला 10-12 वर्ष मिळत नाहीये. मग हे कोणी लक्ष घालायचं? शासनाचंही काम आहे ना. बरोबर. जे काय रेरा बिरा काय काय निघालं असं, कोणी अधिकारी असतील मोठे तुकाराम मुंडे साहेबासारखे अधिकारी असतील, त्यांच्या मोठा किती अन्याय चाललाय, मोठा चाललाय का नाही? काय परिस्थिती आहे आज? त्यांचं काय चुकलं बुवा? त्यांच्या विश्वास मी त्याची 24 बदलार आहे असं पेपरला वाचतोय आम्ही तर काय त्यांना भेटायला गेलो नाही, हे तर खरं नाही. मग त्यांचं काय चुकलं तुकाराम मुंडेचं बाबा? का ते कायद्याने चालतात म्हणून चुकलं का त्यांनी तसं त्यांच्यासारखं बाबा असं काही तुमचं म्हणणं आहे का? आता जो निवडून येईल, जो कोण येईल, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, भाजप, राष्ट्रवादी, सेनेचा असेल, त्याच्याकडनं तुमच्या गावासाठी काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? पहिले बिल्डर आवरले पाहिजे, बाकी काय. जे शेतकरी त्याला उपाशी आहे आज. बरं. त्या घेणारे लोक बी अडचणीत आहे आणि देणारे बी अडचणी. बिल्डर मजबूत आहे, त्याला काय तो थोडं भांडलं म्हणून लावलं त्याने, आपलं 10 लाख 5 लाख एखादं कोटी लावला. बिल्डरला मदत कोण करतं मग हे लोक? आता कोण करते त्यांनी शोधायला पाहिजे ना. आम्ही सांगू, आम्हाला दिसते पण आम्ही कसं सांगणार? आता माझं जळालं, मला कळ लागली बा माझं जळते, आता मला आगीच बोलावलं पाहिजे. मी कोणा तर फोन करणार, मग कार्य माझं जळालं, येऊ द्या, डीपी रोड झालं पाहिजे. काही बऱ्याच गोष्टी अडचणीच्या आहेत. पहिले बिल्डर सुधाराय, येणारा जो कोणी नगरसेवक असेल ज्याला कोण भावी जनता निवडून देईल, काय हायवे झाले पाहिजे. काही लोक उठले, किती बेजारी झाली. ट्रॅफिकची समस्या भरपूर आहे. ट्रॅफिक 1 नंबर. ट्रॅफिक तर त्याला रेल्वे होणं ते आता जे नवीन प्रोजेक्ट आहे सगळे चांगले, पण त्यासाठी मदत सरकारने देणे किंवा ज्याचं काय आली आणि पालिके सुद्धा दिलं पाहिजे ना काहीतरी. नुसतं नगरसेवक झाला साहेब नाही ना, साहेबाला काहीतरी साहेब पुढे बोलला की साहेबाला इतकी परिस्थिती बेकार आहे तुम्हाला माहित नाही. जे होऊन गेलेत ना, ऐका, जे होऊन गेलेत त्यांना विचारा ना तुम्ही. अहो त्यांना कुत्र भेटला दुसरे जात नाही हो. आम्ही तर आम्हाला मध्ये राम त्याला राम सुद्धा कोणी म्हणत नाही. केवढी परिस्थिती बेकार आहे. निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणचे स्थानिक नागरिक होते, ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं तर अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी राहतात आहे. मात्र प्रभाग क्रमांक 3 मध्ये जर परिस्थिती पाहिली तर त्यांना बिल्डरांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे जर आपण पाहिलं तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या गावाला भेटत नाहीयेत. खरं तर डीपीच्या रस्त्यांची मोठी समस्या आहे. या ठिकाणीच आपण पाहतोय पुणे नाशिक महामार्ग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. कुठेतरी याच्यावर समस्या सोडवणारा नगरसेवक त्यांना पाहिजे अशी अपेक्षा त्यांची आहे. दादा आपल्या सोबत आहे अजून, त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. दादा काय अजून काय समस्या आहे? पाणी आहे ना, पाणी दिवसाआड येते आणि येते ते खराब येते, लोकांच्या आरोग्याला ते खराब आहे.
नाही, पण इतके वर्ष आता इतके नगरसेवक निवडून जातात त्यांनी का नाही पाण्याचं 5 वर्ष नगरसेवकच नाही ना. नाही, पण त्याच्या अगोदर होते, पण नदी प्रशासन होतं. आणि काय होतं हे माहिती, नगरसेवक येतात जातात, सुधारणा कमी होतात. सुधारणा झाल्या पाहिजे गावाची. ज्येष्ठ नागरिक तिथं बसायला चांगलं केलं पाहिजे. आता हे आम्ही वर्गणी काढून केलंय. हा, हा म्हणजे हे पालिकेने नाही केलेलं, आम्ही तुमच्या स्वखर्चाने केलं. हा बर. मग अशा प्रॉब्लेम आहेत छोटी छोटी, पण ते आता पहिलं हा. ज्येष्ठ नागरिकसाठी केलं. हा. तुटलं जरी कोणी काय भेटलंच नाही, आम्हाला वर्गणी काढून हे करावं लागलं. बर. मग तुम्ही त्यावेळेस नगरसेवकांकडे सांगितलं का आम्हाला बांधून द्या ज्येष्ठ नागरिकांना? 4 वर्ष अहो नगरसेवकच नाही तर काय. मग आता काय अपेक्षा आहे, जो येईन त्याला त्याच्यानं काय करणार? आम्हाला सांगा, तुम्हाला प्लॅनचा रोड बघायचा का तुम्हाला? ह्या कोपऱ्यातून निघलं त्या कोपऱ्यात शेतकऱ्याचे 2 कोपरे आहेत, इकडे एक आणि इकडे कोपरा. त्याला तुम्ही 20 फूट सोडून बांधकाम करा म्हणता, बरोबर आहे नगरपालिका? राहिले तर 20च फूट राहिले, त्यांनी बांधकाम कसं करायचं? त्याला तेवढी जमीन आहे, त्याच्या पोरांनी कसं जगायचं आम्हाला सांगा आयडिया. इकडे कोपरा आणि तिकडे कोपरा आहे, 20 फुटाची फक्त जागा. मग त्या पोरांनी बांधकाम करून देणार का? प्लॅन पास करून देत नाही ना शेतकऱ्याला. बरोबर. 20 फूट राहिली ना, 20 फुटात त्याचा प्लॅन पास करून द्या ना तुम्ही, त्याला राहायला जागा नको का? अशा वेळेस नगरपालिका म्हणते नाही होत नाही ते. आता आरक्षण आपल्या इथं पण मागच्या वेळेस एक प्रकरण आलं, आरक्षण पाडली गेली होती. आता तुमच्या गावकऱ्यांनी एक नाही, सोबत येऊन इथं ते कत्तलखान्याचा विषय पण कत्तलखाना आहे, दवाखाना आहे, खाणी आहेत. आता जिथं सफारी पार्क व्हायचं तिथं खाणी झाल्या. आपलं तिथं कचरा डेपो झाला. कचरा डेपोचं आरक्षण हे पुनवळ्याला आहे 80 एकर. बरोबर बरोबर. हे कचरा डेपो तुम्ही इकडे आणता, पण तिकडे 50% करा ना. सर्वात मुशीत कचरा डेपो कशाला पाहिजे? नाही, पण तुमच्या याच प्रभागावर का अन्याय केला जातो 3 नंबरवर? म्हणजे आता याला बाकी वारसच कोणी नाही ना. लागले- याला लागले वारस मुशीला कोणी वारस नसल्यासारखंही नाही. डीपी रोड होत नाही, नॅशनल हायवे होत नाही. मग ह्या समस्या, पाणी दिवसाड येते ते खराब येते, नदी सुधारणा नाही इंद्रायणी, तिचा वास सुटतोय. असे बहुत लय प्रॉब्लेम हा, DP प्लॅनचा रोड एकदा बघू शकता का तुम्ही? बरोबर. असे प्रॉब्लेम. क्वालिफाईड नाहीये, Qualified कसलाच नाही. अभ्यास नाही, अभ्यासच नाही आम्ही सांगतो त्यांना. म्हणजे जेवढे आपले 4 नगर हा, हे कसं आहे, ग्रामीण भागातले आपले लोक आहे, वरचे लोक बरोबर आहे ना, त्यांना आहे ना, विजन नाही त्यांचं. पैशाच्या जोरावर यायचे, त्याच्या जोरावर पैशाच्या नगरसेवक होत्या. प्लॅनचा रोड तुम्ही आणि टाका. काय आहे तिथं बोलण्याची ताकद, लिहिण्याची ताकद काहीच नाही. बरं. काय होतं, आपण आपल्याच लोकांची आहे ना इज्जत घालवल्यासारखं होते. जरा क्वालिफाईड नाहीये, कसलाच नाही. अभ्यास नाही, अभ्यासच नाही आम्ही सांगतो त्यांना. म्हणजे जेवढे आपले 4 नगर हा, हे कसं आहे, ग्रामीण भागातले आपले लोक आहे, वरचे लोक बरोबर आहे ना, त्यांना आहे ना, विजन नाही त्यांचं. पैशाच्या जोरावर यायचे, त्याच्या जोरावर पैशाच्या नगरसेवक होत्या. प्लॅनचा रोड तुम्ही आणि टाका. काय आहे तिथं बोलण्याची ताकद, लिहिण्याची ताकद काहीच नाही. बरं. काय होतं, आपण आपल्याच लोकांची आहे ना इज्जत घालवल्यासारखं होते. जरा व्यवस्थित लोक, वरच्या लोकांनी निवडून द्या, म्हणजे आहे ना उमेदवार असे दिले पाहिजे, क्वालिफाईड पाहिजे, जरा अभ्यासू पाहिजे, 2 गोष्टी बोलता आल्या पाहिजे त्याला. तुम्ही बोलणारे नाही आतापर्यंत. एक आता बघा, आता इच्छुकांची संख्या भरपूर. आता 4चा आपला प्रभाग आहे, 4 लोक या ठिकाणी उभे राहणार आहे. अनेक इच्छुक आहेत जे आता विद्यमान आहे, ते पण उभे राहणार आहे. जे पडले होते मागच्या वेळेस ते पण उभे राहणार आहे. आणखी काही नवीन चेहरे पण येणार. पण त्याच्यात तुम्हाला कुठला पाहिजे, जो शिकलेला आहे, जो काम नाही, आता 3 तारखेपर्यंत काय आहे ना, चेहरा दिसणारच नाही नीट अजून. हा, त्याच्यामुळे कोणाचं नाव सांगता येत नाही किंवा व्यक्ती नाव सांगता नाही, येत नाव नाही, पण नाही. नाही, व्यक्ती सांगता यायचे नाही, कोण उभं आहे, कुठून राहणार कोण. कारण की हे 25 पक्ष झालेत वेगवेगळे. आता त्यांचीच लढाई चाललेली आहे, ते कोणाला तिकीट देतात. त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. तर माणूस शेवटी काय करतो माहितीये का, निरीक्षण करूनच त्याला मतदान देत असतो. जो येईन पुढं तो त्याला देईन मत लोक. पण आता हा प्रभागातला तुमचा मुशीचा भाग आहे, त्याचा जर सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर त्याला विकासाची भाषाच इथं करण्यात आता मजा राहिलेली नाही. हा, विकास म्हणजे काय नुसते बिल्डिंग दिसणे हे आहे का? तुम्ही इथं लाख लोक आणून बसवले तर रस्ता तुमचा 10 फुटाचाच आहे. बरोबर. तुम्ही ती बिल्डिंग पाडणार आहे का आता? रस्त्याला गाड्या उभ्या राहतात सगळ्या इथं. 700 एकर कोणी काय बोलायला गेलं तर आहे ना दादागिरी चालते इथं. हा. मग कोण बोलायला आहे? नागरिकांनी वाईट व्हायचं का? ज्याचे त्याला अक्कल पाहिजे की आपण गाड्या कुठं लावा, काय कुठं करावा. पण जागाच नाही राहिली तर गाड्या उभ्या हा, करून. मग त्या अनुभवच नाही गावात ना. हा विकास काय असला दाखवायचा मग. अहो ह्या पळाव गाड्या
रिक्षावाल्यांचं तर काय बोलूच नका आता, काय ना त्याला प्रॉपर स्टँड नाही काय नाही नाही, नगरसेवकांनी काही कामच केले नाही म्हणजे 5 वर्षात एवढे. नाही नाही, तसं आम्ही म्हणताच येत नाही. आम्ही असं जर म्हणलं तर ते कसली बातमी होईल. का ते म्हणते ना आमच्याच गावाला विरोध करतात आम्हाला. तेव्हा ते काही प्रश्न चुकीचे बरोबर. वाटतात ते जरा, की ज्यांनी कुठंतरी त्यांनी सुधारणा ना, झाली पाहिजे. आपण एकदा आता निवडणूक लढलेलो आहे, निवडून आलोय, 5 वर्ष पाहिलेली आहे. आपल्या हातून काय झालंय ना आपण काय केलंय याचा त्यांनीच विचार करून आहे ना, तिकीट मागावं का उभं नाही राहावं हे त्यांनी आता त्यांचं त्याचं त्यांनीच ठरवलं. हा. पब्लिक वरती काय नाही राहिलेलं. पब्लिक काय आहे, एक मेंढ पुढे गेलं की दुसरी माग उड्या मारतात. हा, कारण की पब्लिकला काय आलेलं आहे माहितीये, कसला आधार नाही राहिलेला. निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत मोशीतील ज्येष्ठ नागरिक होते. खरं तर त्यांनी आपलं रोखोक मत मांडलेलं आहे. खरं तर ज्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय हे खरं तर त्यांनी आज बोलून दाखवलेलं आहे. या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय मोशीमध्ये झपाट्याने जे आहे शहरीकरण होते, पण शहरीकरण त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त हे बिल्डिंगांचं झालेलं आहे. या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यात तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते, कारण या ठिकाणी डीपीचे रस्ते जे सँक्शन झाले ते अद्यापही झालेले नाही. पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवतोय. वाहतुकीची समस्या या ठिकाणी आहे. खरं तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांनी देखील हे सांगितलंय की जो कोणी मागच्या वेळेस निवडून आला असेल किंवा जो कोणी इच्छुक आहे त्यांनी पहिलं स्वतःकडे पाहावा. जर तो विकास करू शकतो तर त्यांनी उभं राहावं, नाहीतर त्यांनी माघार घ्यावे. खरं तर त्यांनी देखील आता सांगितलंय की जो कोणी या ठिकाणी निवडून येणारा असेल त्याच्याकडे एक चांगलं विजन पाहिजे, जो संपूर्ण गावाचा विकास करू शकतो. अशाच लोकांनी जे आहे ते आता निवडणुकीसाठी उभं राहावं. व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.